नमस्कार मित्रांनो, घेऊन आले आहोत नवीन योजना ज्याचे नाव आहे श्रावण बाळ योजना. श्रावण बाळ सर्वांना माहीतच आहे. निराधारांचा आधार म्हणजे श्रावण बाळ. आता याची योजना कशी असणार आहे ती बघा. यासाठी पात्र लाभार्थी राज्यातील 65 व 65 वर्षावरील निराधार वृद्ध व्यक्तीला मासिक निवृत्ती वेतन देण्याच्या मूळ हेतूने श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येते. लक्षात घ्या. श्रावण बाळ योजनेसाठी पात्रता निकष. गट अ, अर्जदार हे महाराष्ट्रातील कायमचे रहिवासी असले पाहिजेत. अर्जदारांचे वय 65 वर्षे किंवा अधिक असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 21,000पेक्षा जास्त नसावे. यानंतर गट ब साठी पाहूया. अर्जदार हे महाराष्ट्रातील कायमचे रहिवासी असले पाहिजेत. अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा अधिक असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 21,000पेक्षा जास्त नसावे. अर्जदारांचे नाव BPL यादीमध्ये समाविष्ट केले जावे. श्रावण बाळ सेवा राज्य निर्धारण योजनेचे उद्दिष्ट बघा काय आहे. श्रावण बाळ योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वयाचे 65 वर्ष ओलांडलेल्या वृद्धांना आर्थिक प्रोत्साहन देणे. या पेन्शन योजनेच्या माध्यमातून राज्यातील वृद्ध लोक आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होतील. याकडे या योजनेने लक्ष दिलेले आहे बघा, लक्षात घ्या. यानंतर श्रावण बाळ सेवा राज्य निर्धारण योजनेचे उद्दिष्ट जाणून घेऊया. राज्य सरकारच्या श्रावण बाळ योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे हे आहे. वृद्ध काळात त्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत म्हणून सरकार दरमहा 600 रुपयांची मदत देते. आवश्यक कागदपत्रे बघा काय लागणार आहे, लक्षात घ्या. अर्ज, वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा किंवा जिल्हा शल्य चिकित्सक कडील वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांच्याकडील हा दाखला असला पाहिजे, लक्षात घ्या. रहिवासी दाखला, ग्रामसेवक, तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडचा रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे. स्वयं घोषणापत्र आणि शिधापत्रिका. अर्ज कसा भरावा लागणार आहे, लक्षात घ्या. अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकतो. संपर्क कार्यालयाची नावे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालय. थँक यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.